नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे नीट ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते आता ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीची NTA कडून डेट आलेली आहे। त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन घेणार आहोत। NTA कडून विद्यार्थ्यांना यावर्षी कोणत्या महत्त्वाच्या सूचना आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिल्या गेलेल्या आहेत, त्याचबरोबर 2023च्या तुलनेमध्ये 2024 मध्ये कोणते महत्त्वाचे बदल आपल्याला जाणवत आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, जसं NTAच्या वेबसाईटवर आपण जाल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचं जे काही शेड्यूल आहे ते PDF स्वरूपात दिलेलं आहे। त्याचबरोबर NTA दरवर्षी आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या नोटीसबरोबर एक इन्फॉर्मेशन बुलेटिनसुद्धा त्या ठिकाणी प्रकाशित करत असतात। इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये यावर्षी नीट 2024ची परीक्षा कशा प्रकारे कंडक्ट केली जाईल तिथपासून काउन्सिलिंग प्रक्रियेपासून डिटेल इन्फॉर्मेशन त्यामध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेपर्यंत दिले गेलेले असतात। ते इन्फॉर्मेशन बुलेटिन विद्यार्थ्यांनी सर्वात आधी डाउनलोड करून घेणं महत्त्वाचं आहे। इन्फॉर्मेशन बुलेटिनची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देणारच आहोत। त्यावर क्लिक करून तुम्ही ते इन्फॉर्मेशन बुलेटिन पहिल्यांदा नीटचा फॉर्म भरण्याआधी ते संपूर्ण वाचणं गरजेचं आहे। त्यामुळे मध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शनसुद्धा विद्यार्थ्यांना दिले गेलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जी नोटीस आलेली आहे NTA मार्फत त्यामध्ये नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी म्हणजेच नीट परीक्षा देण्यासाठी जो काही ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो ती भरण्यासाठी वेळ दिले गेलेला आहे 9 फेब्रुवारी 2024 ते 9 मार्च 2024 असा 1 महिन्याचा वेळ NTA मार्फत विद्यार्थ्यांना नीटचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी दिले गेलेला आहे। त्याचबरोबर त्या नोटीसमध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे करेक्शन इन पर्टिक्युलर्स लेटर ऑन वेबसाईट। म्हणजेच तुमचा फॉर्म भरताना काही चूक झाली तर करेक्शन विंडो ओपन होणार आहे अशा प्रकारचं त्यांनी आपल्या त्या नोटीसमध्ये किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये जे काही टाइम टेबलचं शेड्यूल दिलेलं आहे त्यामध्ये लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेट ऑफ एक्झामिनेशनसुद्धा मेन्शन केलेले आहे। डेट ऑफ एक्झामिनेशन आपल्याकडे अगोदरच आलेली होती, अगोदरच जाहीर केलेलं होतं की नीट 2024 जी आहे ती 5 मे रोजी होणार आहे। ती डेट ऑफ एक्झामसुद्धा त्यांनी आपल्या नोटीसमध्ये त्याचबरोबर इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा बदल 2023च्या तुलनेत 2024मध्ये हा केलेला आहे की आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये जे NTAने प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये डेट ऑफ रिझल्ट म्हणजे नीटचा जो काही रिझल्ट आहे यावर्षीचा तो कधी लागणार आहे हे सुद्धा जाहीर केलेलं आहे। रिझल्टची डेट आहे 14 जून 2024। आता आपण पाहूयात 2024मध्ये काय मुख्य बदल झालेला आहे 2023च्या तुलनेमध्ये। पहिला आहे NTAने आपली जी काही नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची किंवा नीट एक्झाम कंडक्ट करण्यासाठी जी महत्त्वाची वेबसाईट होती ती यावर्षी टोटली चेंज केलेली आपल्याला पाहायला मिळते। यावर्षीची त्यांनी वेबसाईट दिलेली आहे exam.nta.ac.in/neet ही वेबसाईट आहे। याच्या अगोदर NTA नीटसाठी एक सेपरेट वेबसाईट विद्यार्थ्यांना देत होतं। ओल्ड वेबसाईट जी होती neet.nta.nic.in ही जी वेबसाईट होती ही सेपरेट वेबसाईट नीटच्या ॲप्लिकेशन फॉर्मसाठी त्याचबरोबर काउन्सिलिंग प्रक्रियेदरम्यान NTA मार्फत काही महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर ती सेपरेट नीटची वेबसाईट NTA वापरत होतं। यावर्षी जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे ती पूर्णतः चेंज केलेली आहे आणि आत्ता मागच्या वर्षीची जी काही NTAची वेबसाईट आहे नीटची त्यावर अद्याप असल्या ॲप्लिकेशन फॉर्मचं किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिनविषयीचं असलं कुठलंही अपडेट आपल्याला त्याच्यावर पाहायला मिळत नाही। NTAने एक नवीनच वेबसाईट यावर्षी विद्यार्थ्यांना दिलेली आहे, त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवून राहा असं NTA मार्फत सांगण्यात आलेलं आहे। हा एक महत्त्वाचा बदल। त्याचबरोबर इन्फॉर्मेशन बुलेटिनची जी काही डिझाईन आहे किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिनमधली जी माहिती देण्याची पद्धत आहे ती सुद्धा आपल्याला चेंज झालेली थोडीशी पाहायला मिळते। नीट 2023चं इन्फॉर्मेशन जर तुम्ही बघितलं तर ते एकदम व्यवस्थित डिझाईन केलेलं, त्याच्यामध्ये हिडर आणि फुटर जे आहेत ते व्यवस्थित वापरले गेलेले होते। यावर्षीचं इन्फॉर्मेशन बुलेटिन जर तुम्ही बघितलं तर व्यवस्थित डिझाईन त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही। घाई गडबडीत इन्फॉर्मेशन बुलेटिन बनवलेले काय अशा प्रकारचे एक संशय त्या ठिकाणी येतो आणि ते जे काही डिझाईन आहे इन्फॉर्मेशन बुलेटिनचं त्याच्यामध्ये जी सिलेबस देण्याची NTAची जी काही जुनी पद्धत होती त्याच्यामध्ये आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये NTA आपला जो काही सिलेबस आहे तो टाईप करून त्या ठिकाणी व्यवस्थित विद्यार्थ्यांना दिला जायचा। यावर्षीचं इन्फॉर्मेशन बुलेटिन जर बघितलं तर नीटचा सिलेबसची जी काही नोटीस होती ती स्कॅन करून या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये
जशीच्या तशी स्कॅन PDF त्यामध्ये आपल्याला चिटकवलेली किंवा त्यामध्ये इन्सर्ट केलेली पाहायला मिळते। टाईप करून व्यवस्थित सुटसुटीत सिलेबस विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचा NTA मार्फत दिला गेलेला नाही। हा एक महत्त्वाचा बदल आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिसतो। त्यामुळे NTA कडून जी काही वेबसाईट बाबत असेल किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिन बाबत असेल काही नोटीस येण्याची शक्यता आहे 1-2 दिवसामध्ये, त्याची आपण वाट पाहूयात। विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची अजिबात घाई करू नये। 1 महिन्याचा वेळ आहे। 1-2 दिवस NTA कडून वेबसाईट बाबत असेल किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आणखी काही चेंजेस होण्याची शक्यता आहे का याकडे लक्ष ठेवून राहायचं आहे। एकदम आज फॉर्म सुरू झाले आजच भरावा अशी कुठलीही बंधन विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी नाही। 1 महिन्याचा वेळ आहे। विद्यार्थ्यांनी थोडासा वेळ घेऊन हा फॉर्म भरायचा आहे, कारण वेबसाईट जी NTA ने दिली गेलेली आहे ती नवीन वेबसाईट आहे। त्याच्यामधले अपडेट्स आपल्याला व्यवस्थित पाहावे लागतील। त्या वेबसाईटची जी काही डिझाईन आहे त्यामध्ये येणारे जे काही पोर्टल आहे त्यामध्ये येणारे पेजेस आहेत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालत आहेत का याकडे सुद्धा लक्ष ठेवून राहावं लागणार आहे। त्याच्यानंतर NTAचं इन्फॉर्मेशन बुलेटिन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही सजेशन दिलेले आहेत। ते सजेशन कोणकोणते आहेत ते पाहूयात। पहिला आहे नो करेक्शन फॅसिलिटीज विल बी गिवन ॲट एनी स्टेज आफ्टर द रजिस्ट्रेशन। म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जे आहे करेक्शन फॅसिलिटी दिल्या जाणार नाहीत अशा प्रकारची त्यांनी विद्यार्थ्यांना सजेशन केलेलं आहे। परंतु वर त्यांनी सांगितलेलं आहे की करेक्शन इन पर्टिक्युलर्स, काही ठिकाणी करेक्शन विंडो ओपन होण्याची शक्यता आहे, परंतु काही भाग जो आहे फॉर्मचा तो नंतर एडिट करता येणार नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडंसं 1-2 दिवस वेळ जाऊ देऊन त्या ठिकाणी बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओ पण येतील की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे भरावा, आपणही त्यामध्ये काही माहिती विद्यार्थ्यांना देणार आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडासा वेट करून जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्याची घाई करू नये। त्याच्यानंतर चेक बिफोर सबमिट बटन, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या पेजची इन्फॉर्मेशन भरता फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी सबमिट करताना तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायला त्यांनी सांगितलेली आहे। रीड इन्स्ट्रक्शन्स केअरफुली अबाउट फोटोग्राफ, साईन, लेफ्ट हँड, राईट हँड थंब इम्प्रेशन, म्हणजे फोटोग्राफ असेल, साईन असेल किंवा तुमच्या बोटांचे ठसे असतील याच्याबाबत काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। किती KBचं असावं, त्याच्यानंतर लेंथ आणि विड्थ किती असावी, या संपूर्ण डिटेल डॉक्युमेंटचं जे काही आहे ते दिलेलं आहे त्यांनी। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण देणार आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता। त्याविषयीचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि त्याच इन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला ते अपलोडसुद्धा करावे लागणार आहे। त्याच्यानंतर ईमेल अँड मोबाईल नंबर व्हेरीफाय थ्रू OTP, ईमेल आणि मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाय होणार आहे OTP थ्रू। विद्यार्थ्यांना सूचना राहील की आत्ता नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्ही जो काही ईमेल आणि मोबाईल नंबर देणार आहात तोच संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया होईपर्यंत तुम्हाला तोच कंटिन्यू ठेवायचा आहे, तोच वापरायचा आहे। त्यामुळे जो काही मोबाईल नंबर, ईमेल तुम्ही देणार आहात तो एकदम व्यवस्थित जो रेग्युलर तुम्ही वापरातला आहात ते विद्यार्थ्यांनी द्यायचा आहे। त्याचबरोबर ईमेल असा द्यायचा आहे ज्या ईमेल तुमच्या मोबाईलमध्ये ओपन राहील असा ईमेल तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे। तर ईमेलचा पासवर्डसुद्धा तुम्हाला माहिती असला पाहिजे, शक्यतो असाच ईमेल द्या, कारण NTAच्या बऱ्याचशा ज्या काही नोटीस आहेत ते ईमेल थ्रूसुद्धा विद्यार्थ्यांना पाठवल्या जातात, ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर मीडियम केअरफुली फिल करायला त्यांनी सांगितलेलं आहे। क्वेश्चन पेपरचा जो काही मीडियम आहे, इंग्लिश आहे, काही विद्यार्थी मराठी निवडतात, काही विद्यार्थी हिंदी निवडतात, हे केअरफुली त्यांनी निवडायला सांगितलेलं आहे। एकदा मीडियम तुम्ही निवडलं की त्यामध्ये चेंजेस होणार नाहीत असं त्यांनी त्यांच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर स्टेटमध्ये जे विद्यार्थी OBC प्रवर्गामध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी आपण नॅशनल नॅशनलमध्ये सेंट्रल लिस्ट जी आहे OBCची त्याच्यामध्ये OBC आहेत का हे सुद्धा चेक करून घ्यायला सांगितलेलं आहे। जर तुम्ही सेंट्रल लिस्टमध्ये OBC नसाल तर तुम्हाला जनरल कॅटेगरी जी आहे ती त्यांनी यूज करायला सांगितलेली आहे। अशा प्रकारचे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत। आज आपण दिवसभर इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे नीट 2024चं ते सुद्धा वाचणार आहे। त्यावर आणखी काही आपल्याला सापडलं तर विद्यार्थ्यांपर्यंत या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण पोहोचवणार आहोत। त्यामुळं जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा एक फ्री व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आम्ही चालू केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ त्याचबरोबर नोटीस तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची सुद्धा लिंक दिली गेलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा
डाउनलोड करू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।